स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि व्हिडिओ जर तुमच्या खरंच उपयोगाचे होत असतील तर एक व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करा. ठीक आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 5वा टिपा लिहा, तर हा प्रश्न आणि याची उत्तरे तर आज आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर पहा, टिपा लिहा या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी चॅनेलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, टिपा लिहा हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 4 गुणासाठी विचारला जातो. तर सर्व विद्यार्थ्यांच्या कमेंट अशा असतात की मॅडम आम्हाला आन्सर याचे लिहायला सेंड करा. तर पहा, मी तुम्हाला स्क्रीन ही थोडीशी मोठी करून दिलेली आहे आणि याच्या साईडलाच मी तुम्हाला प्रश्नसुद्धा दिलेले आहे. ठीक आहे. तर पहा, टिपा लिहा हा प्रश्न प्रत्येकी 4 गुणासाठी असणार आहे. तर यामधील पहिला टिपा लिहा काय आहे, तर सभासदांचे प्रकार. ठीक आहे. तर सभासदांचे प्रकार याची टिप तुम्हाला इकडे आन्सर तुम्हाला इथे दिसत आहे. पूर्ण आन्सर वाचून दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला याची हेल्प होईल. तुम्ही स्क्रीनशॉट काढून याचा आन्सर लिहून घेऊ शकतात. जर काही कुठल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, मी ते तुम्हाला अवेलेबल करून देईन. तर पहा, याचं उत्तर सहकारी संस्थांच्या सभासदांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. तर आता बघा, इथे तुम्हाला टिपा लिहा असं सांगितलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे सभासदांचे प्रकार. ठीक आहे. तर डायरेक्टली तुम्ही सभासदांचे प्रकार लिहून त्याचे स्पष्टीकरण हे तुम्हाला द्यायचं आहे. तर बघा, मी पूर्ण पेसेज किंवा पूर्ण टिपा लिहा याचा आन्सर वाचत बसणार नाही, कारण आपल्याला आणखीन खूप व्हिडिओ पाहायचे आहेत आणि तुमची एक्झामसुद्धा जवळ आलेली आहे. ठीक आहे. तर पहा, प्रश्न पहिला सभासदांचे प्रकार, यामधील फक्त मी तुम्हाला प्रकार वाचून दाखवते. तुम्ही याचा आन्सर स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनवर काही प्रॉब्लेम आलेस तुम्ही मला नक्की कळवा. तर पहा, प्रकारातील पहिला प्रकार आहे क्रियाशील सभासद. त्यामध्ये तुम्हाला ही माहिती लिहायची आहे. सेकंड आहे अक्रियाशील सभासद. त्यातील मुद्दा तुम्हाला अशा प्रकारे स्पष्ट करायचा आहे. प्रश्न हा 4 गुणासाठी असल्यामुळे तुम्हाला 4 प्रकार लिहिणे गरजेचे आहे, जेणेकरून एका प्रकारासाठी 1 गुण तुम्हाला भेटून जाईल. तिसरा आहे सहयोगी सभासद. चौथा आहे नाममात्र सभासद. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेकंड आहे सभासदत्व रद्द होण्याची कारणे. तर सभासदत्व रद्द होण्याची काय कारणे आहेत, तर पहा सभासदत्व रद्द होण्याची कारणे मी शेअर केलेली आहेत स्क्रीनवरती. तर पहिलं कारण आहे सभासदाचा मृत्यू. सेकंड आहे सभासदत्वाचा राजीनामा. तिसरा आहे भाग हस्तांतरण. चौथा आहे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. त्यानंतर 5वा आहे संस्थेचे विसर्जन. त्यानंतर 6वा आहे हकालपट्टी. यामध्ये तुम्हाला हे पूर्ण विश्लेषण लिहायचं आहे. तर पहा, यामध्ये तुम्हाला याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर पहा, आपला थर्ड क्वेश्चन आहे अध्यक्षांचे अधिकार. तर पहा, स्क्रीनवरती तुम्हाला मी आता अध्यक्षांचे अधिकार हे शेअर केलेले आहेत. तर कोणकोणते अधिकार आहेत, तर दैनंदिन कामकाजामध्ये तुम्हाला हा स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर सेकंड संस्थेचे हिशोब. तिसरा आहे कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई. चौथं आहे सभाबाबतचे अधिकार आणि 5वा आहे निर्णायक मत देणे. तर हे झाले अध्यक्षांचे अधिकार. त्यानंतर चौथा प्रश्न आहे सभासदांची पात्रता. त्या सभासदांची पात्रता याचा आन्सर पहा. सभासदांची पात्रता काय काय असावी, तर बघा, याचा आन्सर मी तुम्हाला रीड करून दाखवते. पहा, पुढील पात्रता असणाऱ्या व्यक्तींना सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळू शकते. तर पहिली आहे सज्ञान व्यक्ती. तर कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी.
भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे बघा, कार्यक्षेत्रात वास्तव्य. सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. तिसरा आहे विद्यार्थी सभासद. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची अट विचारात घेतली जात नाही. 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थीसुद्धा सभासदत्वास पात्र असतो. या व्यतिरिक्त नोंदणीकृत संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, सार्वजनिक विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र, राज्य सरकारच्या संस्थांना सभासदत्व मिळू शकते. तर अशा पद्धतीने तुम्हाला सभासदांची पात्रता यावरती ही टीप लिहायची आहे. नेक्स्ट आहे आदर्श सचिवाचे गुण कोणकोणते आहेत तर पहा आदर्श सचिवाचे गुण मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे. तर पहा, पहिला आहे प्रभावी व्यक्तिमत्व. सेकंड आहे कल्पकता. प्रभावी व्यक्तिमत्व यामध्ये सहकारी संस्थेच्या सर्व घटकांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी असावे. सेकंड कल्पकता. सहकारी संस्थेची कार्य कार्यक्षमरित्या आणि काटकसरीने व्हावीत यासाठी सचिवाकडे कल्पकता असावी. आपले विचार ठामपणे मांडण्याची व इतरांना ते पटवून देण्याची क्षमता त्यांच्यात असावी. तिसरा आहे संभाषण कौशल्य. संभाषण कौशल्य यामध्ये पहा, संस्थेच्या कारभाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिवाकडे संभाषण कौशल्य म्हणजेच आपली भूमिका इतरांना समजावून देण्याची क्षमता असणे आवश्यक असते. त्यानंतर चौथा आहे व्यावसायिक बाबीचे ज्ञान. सहकारी संस्था ज्या प्रकारचे व्यावसायिक उपक्रम हाती घेते त्यासंबंधीचे आवश्यक ज्ञान असणे त्यांच्याकडे असावे. त्यानंतर पाचवा आहे कायद्याचे ज्ञान. सहकारी संस्था कायदा व अधिनियम आणि संस्थेच्या उपविधीच्या चौकटीत राहून त्याने काम करायचे असते. तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी निगडीत असलेल्या आयकर कायदा, माहितीचा अधिकार कायदा इत्यादीचे ज्ञान त्यास असेल तर तो कार्यक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडू शकेल. सहावा आहे व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य. तर आदर्श सचिवाचे गुण यामधील कुठलेही 4 पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे असल्याने त्यास व्यवस्थापन शास्त्रातील विविध बाबींची परिपूर्ण माहिती असते आणि त्यांची कार्यवाही करण्याचे कौशल्य असणे अपेक्षित आहे. त्यानंतर पहा टिपा लिहा यामधील क्वेश्चन 6वा सचिवाची कार्य. सचिवाची कार्य पाहण्याआधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 याची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये प्रश्न 2, 3, 4 याची उत्तरे आहेत. जर ते पाहिले नसतील तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून पाहू शकतात. तर पहा टिपा लिहा यामधील शेवटचा क्वेश्चन आहे सचिवाची कार्य. तर पहा सचिवाचे कार्य. सचिवाचे कार्यामध्ये पहिला आहे प्रशासकीय कार्य कोणकोणती. तर पहा कार्यालयीन प्रशासन आणि कार्यालयीन कामकाजावर देखरेख ठेवणे हे सचिवाचे प्रमुख कार्य असते. कार्यालयीन कामकाजाचे नियोजन, नियंत्रण आणि समन्वय राखणे. त्यानंतर संस्थेचा पत्रव्यवहार व रोखीचे व बँकेचे व्यवहार, संस्थेचे जमा व खर्चाचे व्यवहार करणे, हिशोब पुस्तके, कागदपत्रे व दस्तऐवज त्यांच्या ताब्यात असतात. त्यानंतर सेकंड कार्य आहे हिशेब विषयक कार्य. सहकारी कायद्यानुसार जी वैधानिक हिशोब पुस्तके संस्थेने ठेवणे आवश्यक असते त्यात वेळेच्या वेळी नोंदी केल्या जातात की नाही याची दक्षता सचिव घेतो. त्यानंतर सहकारी संस्थेचे राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज आणि आगाऊ रक्कम दिल्याची नोंद इत्यादी संबंधीची कागदपत्रे त्याच्या ताब्यात असतात.
तिसरा आहे तो संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो. आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेच्या अंतर्गत आणि वैधानिक हिशेब तपासणीसाकडून तो ते तपासून घेतो. वैधानिक हिशेब तपासणीसाचा अहवाल तो वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सादर करतो. तर अशा पद्धतीने आपण टिपा लिहा या प्रश्नामधील पहिला सभासदांचे प्रकार पाहिले, सेकंड सभासदत्व रद्द होण्याची कारणे पाहिली, थर्ड अध्यक्षांचे अधिकार पाहिले, चौथा सभासदांची पात्रता ही सुद्धा आपण पाहिली, पाचवा आदर्श सचिवाचे गुण, त्यानंतर सहावा सचिवाची कार्य, तर हे आपण आत्ताच पाहिलेली आहेत. तर टिपा लिहा यामधील कोणताही प्रश्न तुमच्याकडून राहिलेला असेल, जर काही आन्सर समजलं नसेल कमेंटमध्ये नक्की कळवा. तर पार्ट 4मध्ये आपण कारणे लिहा याची उत्तरे आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला कुठल्या चॅप्टरविषयी स्वाध्याय अगोदर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, मी त्यावरती व्हिडिओ बनवते. ठीक आहे. तर तोपर्यंत अभ्यास करा, मस्त राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.